तर नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेच्या वतीनं दादरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर गुढीपाडव्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि मुंबई महापालिका निवडणुकीतला पराभव, पालिका निकालानंतर ठाकरे बंधूंमधल्या विसंवादांच्या चर्चेनंतर आज या मेळाव्यामध्ये राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वच राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। शिवाजी पार्क मैदानामध्ये आज हा पाडवा मेळावा असणार आहे आणि संपूर्ण राज्यभरातून मनसैनिक आज या पाडव्यासाठी मुंबईमध्ये दाखल होणार आहेत। या पाडव्याच्या मेळाव्याची तयारी सध्या जोरदार सुरू आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एक मंच उभारलेला आहे। त्याचप्रमाणे सर्व कार्यकर्त्यांचं स्वागत काही वेळामध्ये करण्यात येणार आहे। आज संध्याकाळच्या दरम्यान पाडवा मेळावा होणार आहे। काय नेमकं मेळाव्यामध्ये सध्या या ठिकाणी सुरू आहे, कशा पद्धतीने सगळी तयारी सुरू आहे, या तयारीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी। महाराष्ट्रात मराठी नववर्षाचा पहिला दिवस म्हणून गुढीपाडवा हा अत्यंत उत्साहानं आणि सांस्कृतिक पद्धतीनं साजरा केला जातो। खरं तर याच गुढीपाडव्याचा संदर्भ घेत आज मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं एका मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। गेल्या अनेक वर्षांपासून या मैदानावर राज ठाकरेंकडनं एक मेळावा आयोजित करण्यात येतो आणि या मेळाव्याच्या माध्यमातून महाराष्ट्र सैनिकांना आणि त्यासोबतच महाराष्ट्रातील तमाम जनतेला राज ठाकरे संवाद साधतात, त्या लोकांशी ते चर्चा करतात आणि एकंदर पुढील काही दिवसांसाठी, काही महिन्यांसाठीचा एक संदेश देखील या निमित्तानं दिला जातोय। खरं तर या मेळाव्यातूनही आज हिंदुत्व हा मुद्दा हायलाईट करण्याचा प्रयत्न मनसेकडनं करण्यात येतोय। मुंबईमध्ये ज्या पद्धतीची बॅनरबाजी करण्यात आली आहे त्यातून हिंदू धर्माचं रक्षण आणि हिंदुत्वाचा मुद्दा अतिशय व्यवस्थित पद्धतीने पुढे आणण्याचा प्रयत्न या निमित्तानं झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। आजच्या या मेळाव्याचं दुसरं महत्त्व म्हणजे खरं तर महापालिका निवडणुकीतल्या पराभवानंतर आणि या निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे बंधूंमध्ये जे काही अंतर आलंय, या सगळ्या घडामोडीनंतर राज्यातल्या एकंदर राजकीय घटनाक्रमानंतर आज राज ठाकरे या सभेच्या माध्यमातून, या मेळाव्याच्या माध्यमातून महाराष्ट्र सैनिकांना आणि महाराष्ट्रातल्या जनतेला नेमका काय संदेश देत आहेत आणि या सभेच्या माध्यमातून जो काही संदेश दिला जाईल त्याचे पुढचे पडसाद कशा पद्धतीने महाराष्ट्रात पाहायला मिळतील हे सगळंच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे राज ठाकरे आजच्या सभेत नेमकं काय बोलतात याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधर शिर्केसह मी ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई। तेरा आज नेमका कार्यकर्त्यांना काय राजमंत्र असणार आहे याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे। शिवतीर्थावर नव्या संकल्पाची गुढी उभारली आहे। राज ठाकरे यांचं निवासस्थान शिवतीर्थ दादरमध्ये या ठिकाणी गुढी उभारण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे मनसैनिकांसाठी आज एक पाडवा मेळावा आहे। मनसैनिकांनी यामध्ये मार्गदर्शन राज ठाकरे करणार आहेत। त्यामुळे राज ठाकरेंच्या आजच्या या भाषणामध्ये नेमके काय महत्त्वाचे मुद्दे असतील याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे।